नमस्कार, आपण पाहत आहात PM न्यूज मराठी। मी बाबासाहेब पवार आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज आपण आलो आहोत मराठ्यांच्या राजधानीतील तीर्थक्षेत्र दक्षिण काशी संगमनेर येथे, ज्यांनी 42 वर्ष देशाचा कारभार चालवला आणि आपला झेंडा आटकेवर लावला अशा सम्राट शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आज आपण त्यांच्या जयंतीनिमित्त समाधी स्थळाकडे प्रस्थान करणार आहोत। चला। वर्ष सत्ता गाजवणाऱ्या या राजधानीतून देशाचा कारभार चालवणारे छत्रपती सम्राट शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी आज आपण आलो आहोत। ज्या ठिकाणी आपल्याला नतमस्तक व्हावेसे वाटेल असे कोणते जर ठिकाण असेल तर ते छत्रपती सम्राट शाहू महाराज यांचे ठिकाण, आणि त्या ठिकाणी आज सर्वप्रथम आपण त्यांना नतमस्तक होऊयात आणि पुढील कार्यक्रमास सुरुवात करूयात। आटकेपार झेंडा रोवण्याचं काम छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र सम्राट शाहू महाराज यांनी केले आहे। PM न्यूज मराठीचे संपादक माननीय सादिकभाई शेख यांनी या समाधीचा जीर्णोद्धार आणि त्यांचा इतिहास भारतभर पोहोचवण्याचा मानस केला आहे। त्याचबरोबर आता समाधी स्थळ सुद्धा जे शाहू महाराजांचं आहे हे सुद्धा दुर्लक्षित होतं। आज ज्या पद्धतीनं एका सम्राटाचं समाधी स्थळ असलं पाहिजे असं निश्चितच समाधी स्थळ शाहू महाराजांचं नाही। ह्या बाबतीत सुद्धा ह्या समाधी स्थळाची सुद्धा काय देखभाल किंवा ह्याच्यामध्ये काय जीर्णोद्धार स्वरूपाचं करता येईल कायद्याचे निकष बसवून त्या संदर्भात सुद्धा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू। 2 वर्षापूर्वीची छत्रपती सम्राट शाहू महाराजांची समाधी आणि आताची समाधी यामध्ये फरक आहे। आम्ही परमेश्वराचे आभार मानतो की यामध्ये VM न्यूज मराठीच्या परिवाराचा थोडाफार का होईना याला हात आहे। परंतु ज्या राजानं 42 वर्ष ह्या हिंदुस्थानवर राज्य केलेलं आहे त्या समाधीची अवस्था तुम्ही स्वतः आता पाहिलेलीच आहे। खरं तर ह्याच्यासाठी सातारकरांनी झटायला हवं, सातारकरांनी पुढे यायला हवं आणि सातारकरांनी ह्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी हातभार लावायला हवा किंवा पुढाकार घ्यायला हवा, तरच ही गोष्ट होऊ शकते। पुणेकर मंडळी येऊ शकत नाहीत, मुंबईकर मंडळी येऊ शकत नाही किंवा महाराष्ट्रातली इतर मंडळी येऊन ह्या समाधीला त्याचा जीर्णोद्धार करू शकत नाही। तर हा सर्व सातारकरांना एकत्र येऊन करण्याचा कार्यक्रम आहे। तो जर व्यवस्थितरित्या पार पडला तर हे स्मारक भव्य दिव्य होईल किंवा ही समाधी देखील भव्य दिव्य होईल। किशोरवयीन वयात छत्रपती सम्राट शाहू महाराज औरंगाबादच्या कैदेतून 17 वर्षानंतर सातारच्या राजधानीत आल्यानंतर राजधानीचे दोन गाद्यामध्ये रूपांतर झाले। एक कोल्हापूरची करवीर गादी आणि सातारची मराठ्यांची ही राजधानीची गादी। मराठ्यांच्या सम्राटांची धुरा हाती मिळाली। याच मराठ्यांच्या सम्राटांचे धुरा हाती मिळाल्यानंतर त्यांनी आटकेपार झेंडा लावला। नमस्कार, मी अक्षता। VM न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मराठा साम्राज्याची राजधानी सातारा आणि या राजधानीला 312 वर्ष पूर्ण झाली। मात्र साताऱ्याला राजधानी बनवणाऱ्या सम्राटांचा इतिहास मात्र उपेक्षितच राहिलेला आहे। याच सम्राट शाहू महाराज यांच्या जीवनपटावर आज आपण दृष्टिक्षेप टाकणार आहोत आणि त्याच निमित्तानं सम्राट शाहू महाराज यांच्या जीवनावर कार्य करणारे निलेश थोरे सर आमच्या स्टुडिओमध्ये आहेत। सर, तुमचं स्वागत आहे VM न्यूज मराठीच्या स्टुडिओमध्ये। सर, तुम्हाला पहिला प्रश्न हाच विचारेन की सम्राट शाहू महाराज यांच्या जीवनाविषयी थोडीशी माहिती आमच्या प्रेक्षकांना तुम्ही द्यावी। प्रथमतः छत्रपती शाहू महाराजांची उद्या जयंती आहे, त्यानिमित्त समस्त सातारकरांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। मुळात शाहूंचा जन्म हा 18 मे 1682 रोजी रायगडच्या आसपास असलेल्या गाव गांगोली गावामध्ये झाला। त्यांचं बालपण 8 वर्षाचे असताना ॲक्च्युली रायगड हा पडला
जेव्हा जुल्फिकार खान आलेपर्यंत रायगड पडल्यानंतर ते जवळपास 8-9 वर्षाचे असताना ते कैदेत गेले. त्यानंतर त्यांचं जे बालपण जे पूर्ण गेलं ते कैदेमध्ये, औरंगजेबाच्या कैदेमध्ये गेलं. कैदेमध्ये असतानाच त्यांची 2 लग्नही झाली. कैदेमध्ये असताना ते शिजवलेलं अन्न अजिबात खात नव्हते, कारण कैदेत असताना हा प्रोटोकॉल असायचे की शिजवलेलं अन्न वगैरे खात नव्हते, त्यामुळे ते खात नव्हते. येसुबाई यांच्याबरोबर असल्यामुळे राहण्याची व्यवस्था त्यांची येसुबाईंसोबत असल्यामुळे त्यांना येसुबाईंकडून जे शिक्षण होतं ते येसुबाईंकडूनच मिळत होतं. की हा प्रकार ॲक्च्युली सांगितलं जातो की औरंगजेबाला त्यांना शिक्षण दिलं किंवा काय, तर तसं नाही आहे. खुद्द येसुबाई त्यांच्यासोबत असल्यामुळे शिक्षण इतर कोणाकडून घेण्याची त्यांना गरज नव्हती. इतर प्रतिष्ठित मराठा सरदार ज्योतिजी केसरकर वगैरे असतील तेही त्यांच्यासोबत होते, त्यामुळे इतर कुणाकडूनही शिक्षण घेण्याची त्यांना काही गरज नव्हती. त्यामुळे पुढे जे ते शाहूंचं जे मोठं साम्राज्य निर्माण केलं, स्वराज्य साम्राज्य निर्माण केलं, ते का केलं तर त्याचा बेस हा मुळात हा कैदेतच येतो. कारण त्यांना जे शिक्षण मिळालेलं आहे हे येसुबाईंकडून त्या कैदेमध्ये बालपणातच मिळालेलं आहे. त्यानंतर मी हा प्रश्न विचारेन की सम्राट शाहू यांचं साताऱ्यातील जीवन कसं होतं आणि सातारा नगरी वसावयास त्यांनी कशी सुरुवात केली? याच्यासाठी थोडंसं आपल्याला पाठीमागं जावं लागेल. शाहूंची कैद औरंगजेब जेव्हा महाराष्ट्रात मेला त्यानंतर त्याचा पुत्र आझमशाह आणि कामबख्श यांच्यासमोर एक प्रश्न उभा राहिला की आता त्यांच्यात ॲक्च्युली चढाओढ होती की दिल्लीत जाऊन आपण दिल्लीची बादशाही ताब्यात घेणार आहोत, पण त्यासोबत त्यांच्यासोबत असलेले छत्रपती शाहू आणि इतर राजपरिवार यांचं करायचं काय त्यांच्यासमोर मोठा प्रश्न होता. त्याच दरम्यान छत्रपती ताराराणींनी स्वराज्य सांभाळलं होतं, रक्षिलं होतं. मग आता जर आपण वरती गेलो तर ताराबाई वरचढ होऊ शकतात या भीतीनं त्यांनी मराठ्यांच्यात बेबंदशाही माजावी या हेतूनं इतर राजपरिवाराला स्वतःकडेच कैदेत ठेवून छत्रपती शाहूंची सुटका केली. छत्रपतींची शाहू सुटका झाल्यानंतर ते जेव्हा महाराष्ट्राकडे येत होते तर बरेच मराठा सरदार त्यांना येऊन सामील होत होते, त्यांची ताकद हळूहळू वाढत होती. त्याच दरम्यान त्यांनी ताराराणींना कळवलं की आम्ही स्वतः येतोय, स्वराज्य ताब्यात घेतोय आणि ते आमच्या ताब्यात आहे असं म्हणू शकतो. तर त्यांना ताराराणीला ॲक्च्युली त्यावेळेस तो विश्वास बसला नाही की ते खरेच शाहू आहेत की तोता आहेत. त्यांनी ते व्हेरिफिकेशन करण्याचाही भरपूर प्रयत्न केला. त्याच दरम्यान शाहूंच्या आणि ताराराणींच्या सैन्यामध्ये युद्ध प्रसंग आला होता. त्या युद्ध प्रसंगामध्ये शाहूंचा हा विजय झाल्यानंतर शाहूंनी पहिल्यांदा प्रथमतः राजधानी अजिंक्यताऱ्यावरती होती त्यावेळेसची ती राजधानी ताब्यामध्ये घेतली. ताराबाई ह्या त्यावेळेस कोल्हापूर प्रांतामध्ये निघून गेल्या. त्यांच्या पाठोमाग ससैन्य हे शाहू तिकडे गेले, पण त्यानंतर ते पुन्हा आल्यानंतर त्यांनी शाहूंनी इकडे 1708 साली आपल्या अजिंक्यताऱ्यावरती राज्याभिषेक केला. राज्याभिषेकानंतरची त्यांची जी घोडदौड होती ही प्रचंड आहे. म्हणजे त्यांनी आपापल्या सरदारांच्या मार्फत म्हणा, बाळाजी विश्वनाथ असतील, आपली सगळ्या सरदारांच्या माध्यमातून त्यांनी म्हणजे साताऱ्याचं राज्य किंवा मराठा साम्राज्य कारण एवढं प्रचंड वाढवलं की आपण दिल्लीपर्यंत दिल्लीत बादशाह बसणार कोणीही ते ठरवत होते, शाहू ठरवत होते. म्हणजे त्यांच्यात तेवढी निर्णय क्षमता होती. ती का आली तर यांच्या मागे त्यांच्या मागे जे शिक्षण त्यांना मिळालं, लहानपणी त्यांना बाळकडू जे मिळालं हे ते येसुबाईंकडून आलं आणि त्या बाळकडूमुळेच ते एवढं करू शकलं की नेहमी इतर वेळेस सांगितलं जातं की या सरदाराने हे केलं, त्या सरदाराने ते केलं, पण त्याच्यामागे मूळ प्रेरणा ही छत्रपती शाहूंची होती. स्वराज्याचा कारभार वाढत गेल्यानंतर अजिंक्यतारा ही राजधानीसाठी किंवा राजधानीच्या कामकाजासाठी खूप अपुरा पडू लागला. मग अशा वेळेस शाहूंनी एक मोठा धाडसी निर्णय घेतला की किल्ल्यावरून राजधानी आपण पायथ्याशी आणूया, किल्ल्याच्या अजिंक्यताराच्या पायथ्याशी आणूया. तर त्यांनी ते शहर वसवण्याचा निर्णय घेतला, राजधानी शहर वसवण्याचा निर्णय घेतला. तर त्यांनी प्रथमतः जो एक नोंद आढळते की त्यांनी एक तातडीनं वाडा बांधला. तो वाडा म्हणजे गुरुवार बागेची आता सध्याची जी गुरुवार बाग आहे तिथे तख्ताचा वाडा होता, त्याच्या एक्झॅक्ट पाठीमागे आता सध्या कुपर टोपण दिसते तिथे रंगमहाल होता. म्हणजे राजमहाल, इतर राण्या वगैरे राहण्याची ती जागा होती, तिथे राजमहाल होता. तर त्याची तातडीची नोंद आढळते, ती 1720च्या दरम्यानची ती नोंद आढळते. त्यानंतर एक बाजीरावांचं पत्र उपलब्ध आहे. त्या पत्रामध्ये 1721चं ते पत्र आहे. त्या पत्रामध्ये माची किल्ले सातारा असा तो उल्लेख आढळतो. याचा अर्थ की छत्रपती शाहूंनी सातारा शहर वसवण्याची सुरुवात केली ही 1720 ते 21च्या दरम्यान सातारा शहराला सुरुवात केली. जी प्रथमतः वसवली ती गुरुवार पेठ, कारण ते छत्रपतींचा वाडा तिथे होता. आणि त्याच्यानंतर मग शेजारी शनिवार पेठ, सोमवार पेठ अशा पेठा जसजशी वाढत जाईल तसतसे त्यांनी ते वसवत गेले. त्यानंतर जसे जसे सरदारांची ज्या ज्या ठिकाणी वाढ होती त्यांना काहींना त्या पेठांना नावं दिली. जशी काय केसरकर पेठ असेल, केसरकर पेठ ही ज्योतिजी केसरकर यांचा जो वाडा होता तो भाग त्यांच्या नावाने ते पेठ वसवली गेली.
असं विस्ताराने त्यांनी बहुतांश उडवले. त्यामध्ये शाहूला प्राणी संग्रह प्राण्यांचा संग्रह करणे त्याचा प्रचंड शौक होता. म्हणजे नेहमी शाहू त्यातच गडकं असायचे असे काही सरदारांनी लेखकांनी भरपूर रंगवलेले आहे. पण शाहूंचा याच्या राज्यकारभारामध्ये जसं लक्ष होतं तसं इतर ह्या गोष्टींमध्येही लक्ष होतं. आणि शाहूंनी साताऱ्यामध्ये आपलं जे बुधवार नाका आहे ते एक छान प्राणी संग्रहालय बसवलं होतं. आता आपण साताऱ्यामध्ये शाहूपुरी भागात जो गेंडापाळ म्हणतो, शाहूने त्याकडे गेंडा पाळला होता. तो गेंडा जिथे ठेवला होता त्या भागाला गेंडापाळ म्हणतात. आजही लोकांना फारसं माहीत नाही की गेंडामाळ त्याला का म्हणतो, पण शाहूने त्याला गेंडा पाळला होता. त्यामुळे त्या भागाला गेंडा केली होती. शाहूने पाण्याची व्यवस्था ही शहरासाठी शहर बसवणार म्हटलं तर पाण्याची व्यवस्था प्रचंड गरजेची असते. त्यामुळे विहिरी जरी खोदल्या असल्या त्यांनी येवतेश्वरावरून जे झरे त्याची पाण्याची व्यवस्था सातारा शहरामध्ये कशी ही व्यवस्था त्यांनी केली होती. खापरी नळाद्वारे सातारा शहरात पाणी आणलं होतं. म्हणजे फक्त विहिरींवरती निर्भर न राहता त्यांनी येवतेश्वरावरून पाणी आणलं होतं. त्याच्यानंतर पुढे प्रतापसिंह महाराजांनी प्रचंड मोठं कार्य केलं. पण त्याची मूर्त मिळाली शाहूने. आणि भारतातलं पहिलं नियोजित शहर आपण म्हणू शकतो तर ते सातारा शहर आहे. त्याचा मान सातारा शहर नक्कीच. आणि सम्राट शाहूंचं कार्य देखील मोठं आहे. मात्र सम्राट शाहूंपेक्षा पेशव्यांचं कार्य मोठं आहे असा समज आहे, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? पेशवेचं कार्य निश्चित मोठं आहे, ते आपण नाकारून चालणार नाही, कारण ते कर्तृत्वान होतेच. पण झालं असं की काही लेखकांनी फक्त तिथेच कॉन्सन्ट्रेशन केल्यामुळे तेवढाच इथेच पुढे येतो. आता बहुतांश बरेचसे लेखक आहेत जे अभ्यासक पुढे येत आहेत की ते शाहूंवरती अभ्यास करतात शाहूचा. पण तुम्ही एक विचार करा की पेशवे हे छत्रपतीचे सरदार होते. पेशवाचा अर्थ काय? पंतप्रधान. आणि मुख्य हे छत्रपती होते. छत्रपती जो आदेश देत तोच पेशवे पुढे पाळत होते. म्हणजे पेशव्यांनी जरी लढाया केल्या असल्या तरी त्याची पूर्व नियोजन म्हणा की त्याचे जे आदेश असतील हे छत्रपती काढत होते. त्याचं नियोजन हे छत्रपती शाहू करत होते. बाजीरावांचं कार्य निश्चितच त्यात काही वादच नाही की ते पराक्रमी होते, काही यात विषयच नाहीये. पण त्यामुळे तुम्ही छत्रपती शाहूंचं कार्य नाकारू शकत नाही. बरोबर आहे. आणि शेवटी आपल्या प्रेक्षकांना सम्राट शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त तुम्ही काय संदेश द्याल? छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त मी सातारकरांना एवढंच आव्हान करेन की आपण विसरलेलो आहे की आपण ज्या शहरामध्ये राहतो ते आपले छत्रपती शाहूने वसवले. आपण कधी कधी अभिमानानं म्हणतो की आपण शाहूनगरीमध्ये राहतो, ऐतिहासिक शाहूनगरीमध्ये राहतो. पण शाहूनगरी हे नाव कसं पडलं हाही विचार आपण कधी करत नाही. शाहूंनी जे शहर बसवलं साताराचं नाव हे आजकालचं आहे, पण मूळ याचं नाव शाहूनगर आहे. सातारा हे खूप नंतरचं नाव आहे. त्याचं मूळ नाव शाहूनगर आहे. ते कुठल्या शाहूने बसवलं हेही आपल्याला माहित नाही. म्हणजे साताऱ्यात शाहूंची समाधी आहे संगमौलीमध्ये, तिथेही फारसे कोणी लोक येत नाही. आपलं साताऱ्याचं आद्य कर्तव्य आहे की ज्या छत्रपतींनी अटकेपार झेंडेचे पुढे रोवले गेले त्याची मूर्तमेढ साताऱ्यात रोवली गेली, त्या छत्रपतींनाच आपण पूर्णपणे विसरलेलो आहोत. सातारकरांचं कर्तव्य आहे की त्यांच्या जयंती दिनी पुण्यतिथीनी भले कधी तुम्हाला नाही जमत पण निदान या दिवसात त्यांचं स्मरण करणं हे खूप गरजेचं आहे. धन्यवाद निलेश सर, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि छत्रपती सम्राट शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मोलाचं मार्गदर्शन तुम्ही आमच्या प्रेक्षकांना केलं आहे. धन्यवाद.